शहरातील रंगेश्वर पार्क सोसायटीत झाडे विजेच्या तारांमुळे उन्मळून पडल्यानं अनर्थ टळला। दिनांक 28 सप्टेंबर रोजी नवापूर शहरात सायंकाळी 7 वाजताच्या सोसाट्याचा वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली होती। त्यात नवापूर शहरातील रंगेश्वर पार्क या उच्चभ्रू सोसायटीत चक्रीवादळ सदृश्य परिस्थितीमुळे विजांच्या तारांवर झाडे उन्मळून पडल्यानं वीज पुरवठा खंडित होत भयजनक परिस्थिती निर्माण झाली होती। रंगेश्वर पार्क येथील बगीचात वृक्षांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। दरम्यान रंगेश्वर पार्क मधील रहिवासी तथा सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्री रमेश गावित यांनी प्रसंगावधान राखत चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती पाहून लागलीच नवापूर पोलीस ठाणे तसेच वीज वितरण कंपनीच्या अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता गंभीर परिस्थितीत समोरून प्रतिसाद न मिळाल्यानं नाराजी व्यक्त केली। श्री रमेश गावित यांनी भर पावसाळ्यात वीज वितरण कंपनीच्या अधिकारी वर्गाला व्हॉट्सअपद्वारे माहिती कळवली असता वीज पुरवठा खंडित करण्यात आला, अन्यथा मोठ्या अपघाताला तोंड द्यावं लागलं असतं। ऐनवेळी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित होत नसल्यानं अनेक गंभीर समस्यांना नागरिकांना रहिवाशांना तोंड द्यावं लागतं। नवापूर शहरातील अनेक भागात 28 सप्टेंबर रोजी मोठमोठी झाडे वीज तारांवर उन्मळून पडल्यानं संपूर्ण नवापूर शहराला अंधारात रात्र काढावी लागल्याची परिस्थिती निर्माण झाली होती। वीज वितरण, तहसील प्रशासन, नगरपालिका प्रशासकीय यंत्रणा यांनी मिळून आपत्ती व्यवस्थापन प्रणाली राबवणं आवश्यक असल्याची जनभावना निर्माण झाली। रंगेश्वर पार्क सोसायटी झाडे विजेच्या तारांवर उन्मळून पडल्यानं दुसऱ्या दिवशी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी यांनी सुधारणा केल्याचं समजतंय। माझं नाव रमेश गावित, रंगेश्वर पार्क। काल रात्री साधारणतः 7:15 वाजता वादळी वाऱ्यासह पाऊस आला आणि एकदम अचानकपणे वारा आला एवढ्या जोराने की त्यामुळे आमचे जे रोड नंबर 4 जे DP नंबर 2 आहे त्या ठिकाणी जे झाड होते आणि त्याच्या पुढे झाडं तारेवर पडल्यामुळे वीज पोलवर पूर्णपणे तार तुटून जमीर पडलेली आहे। त्याच्यामुळे मी लगेच मग संपर्क करण्याचा प्रयत्न केला। MECBला काय संपर्क झाला नाही, मग ओळखीच्या इसमाकडून व्हॉट्सअपवरून ते माहिती दिली। त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला PIना म्हणजे याच्यावर माहिती दिली, DMC अधिकाऱ्यांना दिली, परंतु आत्तापर्यंत काही कारवाई झालेली नाही। मी सकाळी परत ऑफिसला गेलो, त्यांनी सांगितलं की ते कॉन्ट्रॅक्टरमार्फत तुमचं काम पूर्ण होईल, पण अद्यापपर्यंत काही या ठिकाणी काम पूर्ण झालेलं नाही आणि हे गार्डनचे झाडे, रस्त्यावरचे झाडे सगळी पडून गेलेली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। रात्री किती वाजता वादळ वारा आला होता? साधारणतः 7:15 वाजता वादळ वारा आला होता। आणि MECB वाल्यांना आपण कधी बोललो होतो सर? मी फोन लावण्याचा प्रयत्न केला, उचलला नाही, म्हणून मी व्हॉट्सअपद्वारे जे ओळखीचे त्यांच्याद्वारे मग तिथे मेसेज त्यांनी पोस्ट केले की अशी घटना घडलेली आहे त्या ठिकाणी। आणि या आपली ती तारा जे पडले त्या ताऱ्यावर पडताना ते सुरूच होता का? त्यावेळेस पडली त्यावेळेस सुरूच होती, पण ते पूर्णपणे तुटून गेली ती तार। हो सर, चालेल।